नमस्कार. आज आपण ANN न्यूज नेटवर्कच्या 11 जून 2025च्या काही बातम्यांवर जरा बोलूया. हो, नक्कीच. या स्रोतांमध्ये पिंपरी चिंचवडमधील स्थानिक गुन्हेगारी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही मुद्दे पण आहेत. बरोबर. तर या सगळ्या घडामोडींमधनं नेमके काय मुद्दे समोर येतात ते जरा सविस्तरपणे पाहूया. सुरुवात कुठून करायची? पिंपरी चिंचवड? हो, पिंपरी चिंचवडपासूनच सुरू करू. पहिली बातमी अकुर्डीची आहे. एका वृद्ध महिलेच्या घरात चोरी झालीय. अच्छा. आणि चोरी कोणी केली आहे? तर त्यांच्याच सून आणि नातीने, बनावट चावी वापरून. अरे बापरे, घरातल्यांनीच? किती रकमेची चोरी आहे? जवळपास 5.25 लाखांचे सोन्याचे दागिने आहेत, म्हणजे 106 ग्रॅम सोनं. काय सांगताय? म्हणजे हा फक्त चोरीचा गुन्हा नाहीये? नाहीच, हा तर विश्वासघात आहे, कुटुंबातच असं. धक्कादायक आहे खरंच. अगदी. यातून नात्यांमधला तणाव दिसतो किंवा कदाचित आर्थिक अडचणी असतील. काहीही असू शकतं, पण विचार करायला लावणारी गोष्ट आहे. बरोबर. पुढची घटना तर आणखीनच दुःखद आहे. दिघीमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. कारण काय? बातमीनुसार पती सतत तिच्या दिसण्यावरून तिला टोचून बोलायचा, छळ करायचा. त्याला कंटाळून तिने हे पाऊल उचललं. अच्छा, म्हणजे पतीवर गुन्हा दाखल झाला असेल? हो, गुन्हा दाखल झालाय. पण हे फक्त कौटुंबिक छळाचं प्रकरण नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. म्हणजे आपलं दिसणं कसं असावं याबद्दल समाजामध्ये ज्या कल्पना आहेत त्याचा किती भयंकर दबाव येऊ शकतो लोकांवर, हे दिसतं यातून. हो ना, खूप गंभीर मुद्दा आहे हा. नक्कीच. पुढे सुस गावातली एक घटना आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीला मारहाण झालीय. कशावरून? त्याला हिजडा म्हणून शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अरे रे. पण चांगली गोष्ट म्हणजे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट खाली 4 गुन्हा दाखल झालाय. हे महत्वाचं आहे. कायदा असणं एक गोष्ट आणि तो लागू होणं दुसरी. या घटनेतून दिसतं की तृतीयपंथी लोकांना अजूनही किती द्वेष आणि भेदभावाला सामोरं जावं लागतं. हो, आणि कायद्याची अंमलबजावणी किती गरजेची आहे हे पण अधोरेखित होतं. बरोबर. आता थोडं आर्थिक गुन्ह्यांकडे वळूया. पिंपरीत एक मोठी फसवणूक झाली आहे, 40 लाखांची. 40 लाख? हो. कशी? ह्युंडाई सर्व्हिस सेंटरमध्ये गुंतवणूक केली तर खूप मोठा परतावा मिळेल, असा आमिष दाखवला होता एका महिलेला. अच्छा. आणि तिने पैसे गुंतवले. हो. आणि फसवणूक झाली. 2 भावांविरुद्ध गुन्हा दाखल आहे म्हणे. हा पॅटर्न अगदी ओळखीचा वाटतोय. जास्त परताव्याचा आमिष आणि मग फसवणूक. तेच तर. लोकांनी किती वेळा फसल्यावर शहाणं व्हायचं. गुंतवणूक करण्याआधी नीट चौकशी करायलाच हवी. अगदी. खात्री केल्याशिवाय पैसे गुंतवणं म्हणजे धोकाच. या मोठ्या घटनांशिवाय छोट्या पण महत्वाच्या घटना आहेत. खराबवाडीत कंपनीतून चोरीचा प्रयत्न झाला. 1.28 लाखांचे कॉपर स्पूल होते ते. अच्छा. एक जण पकडला गेलाय. वाकडमध्ये 2 तरुण पिस्तूल घेऊन फिरत होते, त्यांना अटक झालीय. चिखलीत अवैध गॅस रिफिलिंग पकडलंय. बरं. आणि चाकणमध्ये तर बांधकामाच्या जागेवरून मारामारी झाली आणि त्यात एकाचा हात फ्रॅक्चर झालाय. म्हणजे बघा, पिंपरी चिंचवड सारखं शहर जे एवढ्या वेगाने वाढतंय, तिथे मालमत्तेचे गुन्हे, अवैध धंदे, सामाजिक संघर्ष, साध्या वादातून होणारी हिंसा, सगळंच दिसतंय. हो, एका शहरासमोरची आव्हानं आहेत ही सगळी. बरोबर. शहरीकरणामुळे येणाऱ्या समस्यांचं प्रतिबिंब आहे. आता जरा विषय बदलूया. स्थानिक पातळीवरून थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे जाऊ. ठीक आहे. एका बातमीत उल्लेख आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातला संघर्ष. हो, तो त्यांच्या ड्रिल बेबी ड्रिल धोरणावरून सुरू आहे ना? अगदी. आणि बातमी म्हणते की या वादामुळे मस्कच्या कंपन्यांना, म्हणजे टेस्ला आणि बाकीच्या साम्राज्याला, अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे राजकारणाचा थेट परिणाम व्यवसायावर. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आपण फक्त बातमीत जे म्हटले ते सांगतोय, यात आमचं स्वतःचं मत नाहीये किंवा आम्ही कोणती बाजू घेत नाही आहोत. बरोबर. पण मुद्दा महत्वाचा आहे. राजकारण आणि व्यवसाय कसे एकमेकांत गुंतलेले आहेत. ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे काय? तर जीवाश्म इंधनाला प्रोत्साहन. हो. आणि मस्कचा सगळा व्यवसाय कशावर आहे? इलेक्ट्रिक कार्स, स्वच्छ ऊर्जा, म्हणजे अगदी विरुद्ध भूमिका झाली ही. बरोबर. त्यामुळे एका राष्ट्राध्यक्षांच्या धोरणाचा फटका एका मोठ्या जागतिक उद्योजकाला आणि कंपनीला कसा बसू शकतो, याचं हे उदाहरण आहे. अगदी. राजकारण आणि अर्थकारण किती जवळून जोडलेली आहेत हे यातून स्पष्ट होतं. तर आज आपण काय पाहिलं? एका बाजूला पिंपरी चिंचवडसारख्या आपल्या जवळच्या परिसरात घडणारे गुन्हे, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, जे तिथल्या समाजाचं, तिथल्या ताणतणावांचं एक चित्र उभं करतात. हो. आणि दुसऱ्या बाजूला
आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारण आणि मोठे उद्योग यांच्यातले संघर्ष, ज्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. दोन्ही स्तरांवर वेगवेगळे संघर्ष, वेगवेगळ्या समस्या आहेतच. मग विचार करताना एक प्रश्न येतो मनात की या ज्या स्थानिक पातळीवरच्या घटना आहेत, चोरी, मारामारी, फसवणूक, आत्महत्या, आणि दुसरीकडे हे जागतिक स्तरावरचे मोठे आर्थिक राजकीय संघर्ष, हां. हे वरवर पाहता खूप वेगळे वाटतात, पण यांच्यात काही संबंध असू शकतो का? म्हणजे जागतिक घडामोडींचा कळत नकळत परिणाम आपल्या स्थानिक आयुष्यावर या गुन्हेगारीवर होत असेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. वरवर दिसतं त्यापेक्षा गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या असू शकतात. यावर विचार करायला हरकत नाही.